नमस्कार मंडळी, कसे आहात? तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी, आज मी बनवणार आहे रक्षाबंधन स्पेशल कलाकंद. पण ती कलाकंद मी बनवणार आहे पनीर आणि दुधाची. चला तर मग बघूया. तर मंडळी, मी इथे घेतले अर्धा लिटर दूध आणि ते दूध मी आता तापत ठेवलेलं आहे. आणि मी इकडे एका साईडला घेतलेलं आहे पनीर. पनीर मी चांगलं किसून घेतलेलं आहे आणि घेतलेले आहे काजू बदाम, जे मी बारीक कट करून घेतलेले आहे. काजू बदाम आपल्याला इथे असे बारीक कट करून घ्यायचे आहेत. आणि हे बघा, दूध इथे छानपैकी असं मस्त तापलेलं आहे आणि दुधालासुद्धा आपल्याला आटून घ्यायचं आहे. दूध आता इथे मस्तपैकी गरम झालेलं आहे आणि यात मी आता घालणार आहे किसलेलं पनीर. जे पनीर आहे ते मी सगळं इथे घेणार आहे आणि अधूनमधून जो आहे तो चम्मच आपल्याला असं फिरवायचा आहे, नाही तर मग खाली दूध करपण्याची शक्यता असते. तर खूप कमी साहित्यात अशी बनणारी मस्त अशी मिठाई आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा. बाहेर दुकानातनं घेतल्यापेक्षा घरीच आपली मस्त बनवायची. आणि आता यात घेणार आहे मी अर्धी वाटी साखर आणि पुन्हा एकदा ते आपण हलवतच राहायचं आहे. तर दूध जे इथे आहे ते आपल्याला पूर्णच आटून घ्यायचं आहे. ते या प्रोसेसला जरा थोडा वेळच लागतो. तर हळूहळू दूध हे आटत चाललेलं आहे छानपैकी. तर तुम्ही बघू शकता, दूध इथे मस्त आटलेलं आहे आणि ते घट्ट होत जाते. आणि चम्मच जो आहे तो आपल्याला फिरवायचाच आहे. जसं जसं दूध आटतं तसं तसं ते दूध खाली करपतं. त्यासाठी आपल्याला चम्मच जो आहे तो फिरवतच राहायचा आहे त्यात. आणि यात मी घेणार आहे आता छोटे 2 चम्मच तूप. तर तूप जे आहे याच्यात थोडंसं कमीच घालायचं आहे, जास्त प्रमाणात घालायचं नाही आहे. तर दूध आटेसपर्यंत आपल्याला हे हलवतच राहायचं आहे असं, कारण की खाली दूध करपलं की मग ती टेस्ट त्याची एकदम कडू होऊन जाणार. तर तुम्ही पाहू शकता, आता दूध एकदम आटलेलं आहे आणि खूप छान असं घट्ट झालेलं आहे हे. तर होममेड अशी मिठाई बघून तर सर्वांनाच खूप आवडतं आणि ते खायला पण तितकीच मजा येते. आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कशी झालेली आहे. खूप कमी साहित्यात अशी बनवून होणारी ही मस्त अशी मिठाई आहे. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आता माझ्या माहेरी जरा मंडळी जास्तच आहेत, त्यासाठी मी थोडी जास्त प्रमाणातच बनवणार आहे. आणि यात मी आता घेणार आहे थोडे काजू बदाम. आणि दूध इथे पूर्णपणे आटलेलं आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आपल्याला जे आहे ते अशा पद्धतीत करायचं आहे. पूर्णपणे दूध आपल्याला याच्यातलं आटून घ्यायचं आहे. तर आता मी घेणार आहे यात थोडंसं केसर आणि काजू बदाम, जे मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे केसर नसेल तरीसुद्धा चालेल, आपण फक्त काजू बदाम घालूनही छान अशी करू शकतो. तर मी हा डबा घेतलेला आहे आणि या डब्यात आता सर्व टाकणार आहे. सर्वात आधी आपण हे काजू बदाम आहेत ते खाली टाकूयात आणि घेऊयात थोडंसं केसर. खूप कमी साहित्यात होणारी अशी मिठाई आहे, पण खायला तेवढीच टेस्टी आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर हे बघा, आपल्याला अशा पद्धतीत हे टाकायचं आहे काजू बदाम. आणि हे बनवलेलं जे मिश्रण आहे ते आता आपण त्यावरती घालूया. आणि जे आता आहे ते व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. हे बघा, मी असं मस्त असं छान स्प्रेड केलेलं आहे त्याला. आणि हे असं व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला ठेवायचं आहे 2 तासासाठी फ्रीजमध्ये, जेणेकरून ते व्यवस्थित असं सेट होणार
त्यासाठी 2 तासासाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवूयात. तर तुम्ही पाहू शकता आता मी हे फ्रीजमध्ये ठेवते आणि 2 तास झाल्यानंतर हे बघा हे असं दिसतं, खूप मस्त असं थंड झालेलं आहे. आता मी याला जे प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आपल्याला आता ही अशी बारीक चौकोन तुकड्यामध्ये कट करून घ्यायची आहे. तुम्हाला आता जेवढे पाहिजे तसं स्क्वेअर शेपमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. तर मी आता इथे मीडियम साईजमध्ये तशी कट करून घेते. तो खूपच अशी छान दिसते मंडळी आणि खायलासुद्धा तितकीच मस्त आहे. तर तुम्ही पण रक्षाबंधनाला नक्कीच ट्राय करा. तर आता झालेली आहे आपली कलाकंद रेडी. तर तुम्ही पाहू शकता खूप सॉफ्ट अशी मस्त झालेली आहे, एकदम फ्रेश. तर मी तुम्हाला हातात घेऊनसुद्धा दाखवते. हे बघा खूप मस्त अशी झालेली आहे पनीर आणि दुधाची कलाकंद. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मंडळी, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आता इथेच थांबवते. बाय.